पहिला चेंडू सी गटातील पहिला सामना जय हनुमान वॉरियर्स वडाचा कोण वर्सेस शिवगर्जन लोहारे बी आणि पहिला चेंडू पहिला षटकार नो चौकार सॉरी चौकार आणि सुंदर चेंडू सुंदर फटका 1 बॉल 4 धावसंख्या आणि आता आपल्या अ टीमला दाखवून देत आहेत सौरभ की तुम्ही मला अ टीम मध्ये का नाही सामील करत का मला तुम्ही चान्स देत नाहीये का मला तुम्ही ओपनिंगला पडवत नाही पहिल्या बॉल मध्ये पहिला चौकार मारताना सुंदर चेंडू अनुभवी गोलंदाज तुकाराम सावंत वर्सेस सौरभ पाहूया पुढचा चेंडू सौरभचा पुन्हा आणि पाहूया झलबत करते कौश आणि हा पुढचा चेंडू 2 चेंडू 6 धावसंख्या आणि पुढचा चेंडू तुकाराम दादा सावंत यांचा सौरभला सुंदर फटकेबाजी करताना सौरभ आणि पुन्हा क्लासिकल शॉट आणि आपली नजाकत दाखवताना 3 चेंडू मध्ये 12 धावसंख्या सॉरी 10 धावसंख्या करताना आणि आपल्या अ टीमला दाखवताना की का तुम्ही मला अ टीम मध्ये घेत नाहीये हा आपला जोश दाखवताना सौरभ कदमची आपलातून फलंदाजी नजाकत फलंदाजी असते मी भरपूर वेळा पाहिलेला आहे क्लासिकल फलंदाज आहे आणि अशा फलंदाजाला चान्स न भेटताना अशी बी टीम मधनं चान्स भेटून आपला चान्सचा ते पुरेपूर फायदा घेत आहेत आणि आपल्या अ टीमच्या कॅप्टनला दाखवत आहेत की का माझ्या भरोसा तुम्ही दाखवत नाहीये आणि पुढचा चेंडू तुकारामदादा सावंत यांचा पाहूया दोन्ही मातभर टीम आहेत असोसिएशन मध्ये गाजलेल्या टीम आहेत ह्याला बोलतात अनुभवाची भूल आणि कशीच थोडीस गच्चल क्षेत्ररक्षण पाहायला भेटत आहे पण ठीक आहे नवतरुण मित्रमंडळ आपली पोरं आहेत आणि छान ह्या वयामध्ये जर का ग्राउंड मध्ये आहेत तर ते खूप चांगलं आहे पुढचा चेंडू बॅट्समनचं नाव ठीक आहे पण आपण त्यांना टोपण नावाने बोक्या म्हणून संबोधलो जातो आणि सुंदर बॅटिंग करतात ते सुद्धा आणि पहिलाच षटकार खेचताना पाहूया आणि पहिला बॉलवरती पहिला बाउंड्री पार आणि त्यांच्या ह्या जीवनातील पहिली मॅच खेळताना पहिला बॉल खेळताना पहिला बॉलवरती पहिला चौकार मारलेला आहे त्याने आणि काहीच एक अनुभवी गोलंदाजावरती प्रहार करताना शिवगर्जन लोहारी बी टीम आणि सॉरी बॅट्समनचं नाव प्रतीक आहे टोपण नावान प्रेमाने आपण बोक्या बोलतो पण प्रतीक सुंदर फलंदाजी करताना आपल्या टीमला दाखवताना की का मला तुम्ही चान्स देत नाही आमच्यामध्ये पण तीच दमछाक आहे तीच आमच्यामध्ये कडक शक्ती आहे की आम्ही पहिल्या बॉलवरती पहिला चौकार मारू शकतो आणि पाहूया पुढचा चेंडू तुकाराम दादा यांचा आणि काहीच लेन बॉल आणि ओव्हरची समाप्ती होत आहे आणि पहिल्या आणि काहीच इथं का बक्षिसांचा वर्षा होत आहे जर का प्रतीक बबल्या ह्यांनी जर का षटकार मारला तर 500 रुपयाचं रोख बक्षीस धनाजी सावंत यांच्याकडनं दिलं जाणार आहे पाहूया बबल्या त्याचा पुरेपूर आनंद घेतोय का आणि जर का सौरभ यांनी 2-3 षटकार लागोपाठ मारले तर त्यांना सुद्धा कॅश प्राइज दिलं जाणार आहे ओ टीम कडून पण नाव का अजून काही घोषित केलेलं नाहीये पाहूया स्कोर झालेला आहे स्कोर कोण नाही स्कोर कोणच नाही शिवगर्जन लोहारी अ टीमचे कोणी फलंदाज असतील त्यांनी मंचावरती संपर्क साधायचा आहे केतन वाडकर आपण कुठे असाल त्यांनी मंचावरती यायचं आहे त्वरित केतन वाडकर त्वरित इकडे यायचं आहे
वैयक्तिक दुसराने संघात वैयक्तिक पहिल्याने संघाचं दुसरं षटक घेऊन येत आहेत राहुल. केतन वाडकर मंचावरती यायचं आपल्या इथं आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. केतन वाडकर. केतन वाडकर, आशिष वाडकर, विकी सालुंके आणि कायचा सुंदर फटका नजाकत पहिल्या बॉलवरती पहिला चौका. प्रतीक सालुंकेचा षटकार मारला तर तानाजी चव्हाणकडनं 500 आणि प्रवीण कदमकडनं 500. प्रतीक सालुंके मारला कदमकडून 2000. मी मगाशीच बोललो की जर का सौरभ शेडगे सौरभ कदम यांनी जर का षटकार मारला तर धावसंख्या वाढलेली आहे 19 धावसंख्या. जर सौरभ कदम यांनी जर का षटकार मारला तर त्यांच्या असंघातले कॅप्टन त्यांचे बंधू प्रवीण कदम यांच्याकडनं 1000 रुपये रोख बक्षीस आहे. पाहूया पुढचा चेंडू सौरभ यांना. सुंदर बॉल पण वाईट. अवांतर धावसंख्येत भर पडत आहे 20. आणि काही मस्त सुपर शॉट पाहूया कॅच होते का. ओ नो, ओ सो हॅपी. आणि कॅच ड्रॉप केलेली आहे आणि काहीसे धावसंख्येत भर पडत आहे. धावसंख्या झाली 22. आणि काही आमच्या मंचावरती सावंतकोणचे टीम सपोर्टर इथे बसलेले आहेत. असे सर्वजणांनी सपोर्टर आपल्या इथे येऊन बसा. मंचाचा भाग जसे लोक आमचे सपोर्टर झाडाच्या सावलीखाली जाऊन राजा राणी सारखे बसलेले आहेत. आणि काहीच चकवा देणारा फटका खेळत होते आणि आउट. व्हॉट अ कॅच. आणि पहिला धक्का शिवगर्जना संघ बी ला सुंदर गोलंदाजी करताना. बॅट्समन आलेले आहेत अविनाश पवार. भरपूर संघाची ह्याच्यामध्ये बघितलेले की प्रमोशन झालेलं आहे. अ संघातून बी संघामध्ये चान्स भेटलेला आहे. अ संघामध्ये कामगिरी काही ढिसाळ कामगिरी करत होते म्हणून त्यांना ब संघामध्ये प्रमोशन केलेलं आहे. असे आपले 2 फलंदाज आता पाहिलेले आहेत सौरभ कदम आणि आता आपल्याला आलेले बॅट्समन ऑलराऊंडर अविनाश पवार. पाहूया पुढे काय करतायत आपल्या ब संघाला कुठेपर्यंत आणि कुठल्या स्थितीमध्ये घेऊन जाणार आहेत. पाहूया पुढचा चेंडू. सुंदर गोलंदाजी. सोपा आणि पाहतोय काय विकेट वरती विकेट. आणि ह्याने दाखवून दिलेलं आहे की यंग गोलंदाज पण काय भारी पडू शकतात. यंग गोलंदाज काय करू शकतात हे पाहत आहोत आपण. आणि अविनाश पवार हे आल्या पावली परत चाललेले आहेत. या मी जातोय डकआउट मध्ये, मला बसण्यासाठी आनंद घ्यायचा आहे, मला स्पीच वरती जास्त टाइम थांबायचा नाहीये. आणि पुन्हा डकआउट मध्ये जात आहेत. स्कोर वाढत आहे 22. सुंदर गोलंदाजी करताना मयूर. आणि आता संघाचा भार सांभाळण्यासाठी टीम मॅनेजर आणि असंघाचे मॅनेजर आणि इकडे त्यांना प्रमोट केलेला आहे मॅनेजर मयूर मोरे एक आपलातून फलंदाज आहेत. त्यांचे बॉक्स अंडर मध्ये तर आम्ही भरपूर किमया पाहिलेली. आणि पहिला षटकार पाहूया हॅट्रिक होते का. आणि ओ सॉरी, अरे काय गमावलेला संधीचा फायदा. पहिला आज हॅट्रिक झाली असती आणि 9 तरुण हा गोलंदाजाला पहिला हॅट्रिकचा मान भेटला असता. पण ही त्यांच्या विकेट कमीने संधी गमावलेली आहे. आणि हा पहिला मयूर मोरे ह्यांना जीवदान भेटलेलं आहे. पण सुंदर गोलंदाजी, एक नौका गोलंदाज, खूप सुंदर गोलंदाजी होत आहे. आणि त्यांचे कॅप्टन समीर शिंदे त्यांना प्रोत्साहन करताना. पाहूया पुढचा चेंडू.
आणि पाहूया सुंदर पाहूया रनआउटची विकेट होते का आणि काय पाहू सुंदर फलंदाजी करता सॉरी फिल्डिंग करताना आणि खूप आम्ही पाहतोय खूप प्रेक्षक काही झाडाखालती काही गाडीवरती काही झाडाखालती बैठका मागून संघाचा आनंद घेत आहेत. खूप छान आज हा आयोजन चालू आहे. मैत्री चषक ह्या आपल्या सर्वांच्या मित्र परिवारामधून हा साकार झालेला मैत्री चषक 2025 लोहारे विभाग क्रिकेट असोसिएशन तालुका पोलादपूर. धावसंख्या वाढलेली धावसंख्या झाली 23. मयूर आणि प्रतीक जर का ह्या दोन्ही फलंदाजांनी जर का 6 मारले तर क्रिकेट संघातून तानाजी सावंत यांच्याकडून 1000 रुपीज रोख बक्षीस रक्कम आत्ताच आम्हाला सूत्रांकडून भेटलेली आहे माहिती. व्हाईट चेंडू अवांतर धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली 24. आणि आपल्या मंचावरती सर्वांनी येऊन आपल्या विभागातले जे कोणी असतील ज्यांच्यामध्ये काही कला गुण असतील त्यांनी आपल्या मंचावरती दाखवायचं आणि आपल्याला सर्वांना सहकार्य करायचे. आणि काही चकवा दिलेला आणि पाहूया रनआउट होतंय का आणि पाहूया रनआउट आणि आपले हे प्रतीक मिस्टर टोपणनाव बोक्या रनआउट झालेले आहेत. सॉरी माफ करा टोपणनाव बबल्या हे रनआउट झालेले आहेत आणि मयूर नरे यांनी त्यांना रनआउट केलेलं आहे. काही त्यांना षटकाराच्या रोख बक्षीस 1000 पासून वंचित केलेलं आहे आणि इथं वर्षाचा बक्षिसाचा वर्षाव होत आहे. जर का मयूर यांनी अजून एक षटकार जर का मारला तर आपले निखिल सकपाल वंडर बॉय यांनी 1000 रोख बक्षिसाचं पारितोषिक लावलेलं आहे. मयूर असे एक खिलाडी आहेत की बघा बक्षाचं त्यांच्या वर्षाव होत आहे. आणि दुसरा फलंदाज आलेला आहे मिस्टर केतन. पाहूया किती आणि काय मी पाहतोय आता स्ट्राईक वरती आहेत केतन वाडकर आणि केतन वाडकर एक नावाजलेले स्ट्राईक रोटेट फलंदाज आहे. त्यांना भरपूर काही दिवसात संधी भेटलेली आहे आणि त्या संधीचं सोनं करतायत का पाहूया आपण. केतन वाडकर यांचं आगमन झालं. सॉरी कुणाल वाडकर माफ करा मित्रांनो. कुणाल वाडकर एक स्ट्राईक रोटेट फलंदाज आहेत. भरपूर त्यांच्या फलंदाजांनी आम्हाला मंत्रमुग्ध केलेलं होतं त्यांनी काही वर्षापूर्वी. पुढचा चेंडू मयूर आणि काही स्ट्राईक रोटेट करताना पाहूया रनआउट होतंय का. ओ नाही आणि स्ट्राईक रोटेट करताना मयूर आणि कुणाल. पाहूया संघाला कुठल्या एका चांगल्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावसंख्या खूप छान होती 24 होती आणि पाहतो तर काय अजयने जो ओव्हर घेतली 2 बॉलमध्ये 2 फलंदाज आउट केले नंतर एक रनआउट. खूप सुंदर गोलंदाजी करताना एक नौका गोलंदाज आणि त्याला सपोर्ट करताना मिस्टर आपले यंग समीर शिंदे सेक्रेटरी ऑफ लोहारे विभाग क्रिकेट असोसिएशन. आणि पुढचा चेंडू आपण सुंदर फटका मारताना बघूया बाउंड्री मिळते का पहिला पण आणि सुंदर फलंदाजी फिल्डिंग करताना मुंबई इंडियन्सची आठवण देताना हे फिल्डर पूर्ण मुंबई इंडियन्स स्क्वॉडच्या ड्रेसमध्ये आहेत आणि हार्दिक पांड्यासारखे त्यांची चाल त्यांचे हावभाव पूर्ण हार्दिक पांड्यासारखे दिसत आहेत. खरंच हार्दिक पांड्या चालेत का काय. पुढचा चेंडू मयूर मोरे यांना आणि सुंदर फटका पाहूया कॅच होते का समीर शिंदे घेत आहेत का. आणि गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला भेटत आहे समीर शिंदे यांच्याकडनं. पुन्हा एक आणि धाव घेऊ का नको आणि धाव घेतलीच नाहीये आणि समीर शिंदे कॅप्टन यांच्याकडनं गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला भेटत आहे आणि मयूर नरे यांना पुन्हा एक सुंदर योगदान भेटलेलं आहे आणि धाव संख्या वाढत आहे. धाव संख्या झाली आहे 29. काहीच खूप सुंदर धाव संख्या उभारलेली आहे. ड्रॉप कॅच अँड मॅचेस बोलतात पण इथे कॅच सोडल्या जात आहेत आणि ड्रॉप कॅचेसचा भरणा भरलेला आहे इकडे. खूप सुंदर गोलंदाजी केली प्रथमेशाने. पाहूया शेवटचा षटक कोण घेऊन येत आहे आणि धाव संख्या झाली 30. 10च्या अवरेजने चाललेली आहे शिवगर्जना लोहारे बी टीम
आणि कुणाल वाडकर एक अफलातून फलंदाज मानले जातात वाडकर टीम मधून. पाहूया आज त्यांचा जलवा काय दाखवतायत का. जर कुणाल वाडकर यांनी 3 षटकार मारले किंवा 2 षटकार मारले किंवा 1 षटकार मारला तर शैलेश पवार यांच्याकडनं त्यांना 1000 रुपये रोख बक्षीस रक्कम आणि निखिल मोरे यांच्याकडनं चौकारला रोख बक्षीस 1000 रुपये. बघा वर्षाचा वर्षा होत आहे बक्षिसांचा. हा पहिलाच सामना आहे की आपले खरंच एवढं प्रेम आहे खेळाडूंवरती ना की जीव लावला जातं प्लेअरवरती. पाहूया एक नौखा आणि कमी वयामध्ये सुंदर गोलंदाजी करताना राज खूप सुंदर गोलंदाजी करतो. मी प्रॅक्टिसला पाहिलेलं आहे. खूप सुंदर ऍक्शन क्लास ऍक्शन आहे. आणि पाहूया कॅच होते का. ओ यस. आणि काहीशी सुंदर फिल्डिंग करताना हमेशा तानाजी तुकाराम सावंत आणि सुंदर गोल सुंदर कॅच ड्रॉप केली. खरंच बघा सर्व खेळाडूंना खरंच ह्या मुलाकडनं शिकण्यासारखं भरपूर काही आहे. ह्या कमी वयामध्ये एवढ्या आत्मविश्वासाने गोलंदाजी करतोय. त्याचं रनअप त्याची ऍक्शन जो आत्मविश्वास आहे ना तो खूप बघण्यासारखा आणि त्याच्याकडनं काहीतरी आपल्याला शिकण्यासारखं आहे. पाहूया पुढचा चेंडू. कुणाल ह्यानी षटकारावरती षटकार जर मारले 1 2 3 याच्यावरती त्यांचा पैशांचा वर्षाव झालेला आहे. बक्षिसांचा वर्षाव झालेला आहे. धाव संख्या झाली 33. सावंत कोण वर्षे जय हनुमान देवील दोन्ही संघांनी मंचावरती यायचं आहे. टॉस उडवायचं आपल्याला. सॉरी 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 सॉरी. आणि सुंदर पाहूया षटकार होतोय का. आणि बक्षिसांचा वर्षावाचा त्यांनी वर्षाव करत बक्षीस घेतलेला आहे आणि पहिला षटकार घेतलेला आहे कुणाल वाडकर यांनी. आणि धाव संख्येत भर पडेल. धाव संख्या झाली 39. पाणी द्या त्याला पाणी द्या. सॉरी मित्रांनो माफ करा. पुढचाच सामना आहे अनिकेत भाऊ 11 उंबारकोण वर्सेस आई झंडी माता चरे ब गट सुपर 8 सॉरी फेरी. त्यांना पाहिजे होतं. जो संघ त्या फेरीमध्ये जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये जाईल. धाव संख्येत भर पडत आहे. धाव संख्या झाली आहे 39. काहीस खूप सुंदर टार्गेट उभं केलेलं आहे. का ह्याने दाखवून दिलेलं आहे संघाला की आम्हाला का ब संघामध्ये टाकलं तुम्ही. का आमच्यावरती विश्वास नाही दाखवत. का आम्हाला तुम्ही चान्स नाही देत. आणि षटकारवरती चौकार दाखवत आहे. जो येतोय जो फक्त जे प्रमोट केलेले फलंदाज होते तेच अपयशी ठरले आणि जे ब मध्ये आहेत ते सुंदर फलंदाजी करतायत. खूप सुंदर फलंदाजी करताना सौरभ कदम मयूर नरे प्रतीक आणि आता कुणाल वाडकर. पाहूया पुढचा चेंडू राजचा. कुणाल सुंदर चेंडू आणि काय पाहूया. आणि यानंतर धाव संख्या घेताना आणि घेतली पण आहे. चलाक बोलतात ना मयूर नरे चलाक नेतृत्व आहे त्यांचं. प्रत्येक गोष्टीमध्ये रंग घेण्यामध्ये सर्व गोष्टीमध्ये त्यांचं चलाकीने लक्ष असतं त्यांचं आणि चलाकीने रन घेतलेली आहे. आणि धाव संख्येत भर पडत आहे. धाव संख्या झाली 40. 3 चेंडू 40 धाव संख्या. आणि काहीशी आजच्या दिवसामध्ये सुंदर अंपायरगिरी करताना आपले सर्व मित्र परिवार मग ते आपले तात्या पावर आशिष वाडकर असो नितीन शेडगे असो अनिल मोरे असो विशाल सकपाल असो मंगेश सकपाल असो पुन्हा आता आपले सावंत बंधू असो सर्वांनी सहकार्य केलेले आहे. असंच मित्रांनो सहकार्य करा आणि आपल्या विभागाला आणि आपल्या खेळाडूंना प्रोत्साहित करा. आणि पुढचा चेंडू हा राजचा बॉल आहे. अंपायर डिसिजन वाईट.
अवांतर धावसंख्येत भर पडली, धावसंख्या झाली आहे 41. आणि या सामन्याचा आनंद घेताना काही झाडाखाली प्रेक्षक बसलेले आहेत, सावलीमध्ये बसलेले आहेत. खरंच झाडाखाली प्रेक्षक बसल्यावर खरंच आम्हाला आनंद होतो की एक 10 वर्षापूर्वी जे गावाला आपण झाडाखाली बसून मॅचेस बघायचो तो आज दिवस आठवत आहे. खूप सुंदर आयोजन चालू आहे या उन्हाच्या रखरखत्या उन्हामध्ये. राजचा पुढचा चेंडू मयूरला. सुंदर क्लास, ह्या क्लास शॉटने मला आठवण आली. आणि वाईट चेंडू. धावसंख्येत भर पडत आहे, धावसंख्या झाली आहे 42. खूप सुंदर फलंदाजी चालू आहे. शिवगर्जना लोहारे बीट. आणि काय पाहतोय पाहूया, बाउंड्री जातोय का? आणि बाउंड्री गेलेली आणि मयूर नरे यांकडनं पहिली बाउंड्री झालेली आहे. आणि 1000 रुपयाचे मानकरी ठरलेले आहेत ते. स्कोर वाढतोय, स्कोर वाढून झालेला आहे 46. 4 चेंडू, शेवटचे 2 चेंडू. आणि बाउंड्रीवरती बाउंड्री. आता मयूर तापलेले आहेत, उन्हाच्या झगझगच्या उन्हाच्या रकामध्ये तापलेला मयूर बाउंड्रीवरती बाउंड्री मारत आहे. आणि स्कोर झालेला 50. आणि 50 धावसंख्या झालेली आहे. काहीसा उच्चांक धावसंख्येचा लावलेला आहे. दोन्ही तुल्यबुल्य टीम आहेत, दोन्ही असोसिएशन मध्ये गाजलेल्या टीम आहेत. का मयूर नरे यांनी दाखवून दिलेलं आहे का मला तुम्ही बी टीम मध्ये दिलेलं आहे, का मला प्रमोट केलं जात नाही अ टीम मध्ये. आणि आता पाहूया लास्टच्या बॉल मध्ये पुन्हा षटकार का चौकार. आणि काहीसा सुंदर चेंडू. आणि चला आमचे कुणाल वाडकर धावसंख्या पूर्ण केलेली आहे. आणि 51, 52 विन. अजून एक चेंडू आहे आणि धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या झाली आहे 52. आणि राज एक नौका गोलंदाज, पण सुंदर गोलंदाजी करत आहे, काही हरकत नाही. फटके मारले जाणारा बॅट्समन आहे, हाणामारीचं षटक आहे आणि त्याच्यामध्ये तर आपल्याला धावा निघतातच. पण खचून न जाता तो गोलंदाजी करत आहे, सुंदर गोलंदाजी करत आहे, त्याच्यासाठी टाळ्या व्हायलाच पाहिजे. पुढचा चेंडू सुंदर आणि आउट, रन आउट. आणि 53 विन. चला लवकर थोडंसं स्पीडअप घ्या, आपल्याला भरपूर मॅचेस घ्यायचे आहेत, भरपूर मॅचेस करायचे आहेत. आणि धावांचा डोंगर उभा केलेला आहे. शिवगर्जना लोहारी बी टीम, मयूर आणि कुणाल हे धगधगत्या उन्हामध्ये स्कोर वाढून 50 क्रॉस करून आलेले आहेत. आणि आपल्या मॅनेजमेंटला दाखवत आहेत की का मला ब टीम मध्ये ठेवलेला आहे तुम्ही, आम्ही पण तेवढीच ताकद आहे आमच्यामध्ये.
चरई संघाचे कर्णधार आणि उंबरकोणचे कर्णधार यांनी तर मंचावरती यायचं आहे. ठीक आहे. शिवगर्जना सॉरी आई जन्नी माता चरई वर्सेस उंबरकोण यांनी मंचावरती येऊन टॉस उडवायचा आहे. लोहारे विभाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मैत्री चषक 2025 आयोजक मित्र परिवार. मित्रांनो, ज्याला कोणाला काय सहकार्य करायचं असेल मंचावरती करा. तुमची अंग मेहनत असो, ग्राउंड लेवल असो, या आर्थिक स्वरूपात मंचावरती येऊन आपल्या मुलांसाठी आपल्या विभागासाठी आपण सहकार्य करायचं आहे. एक हात पुढं करायचा आहे. एक हात पुढं केला की दुसरा हात ऑटोमॅटिक पुढे येतो. निखिल मोरे, आपण जायचं नाही. निखिल मोरे, आपल्याला थांबायचं आहे. निखिल मोरे, जाऊ नका. पुढची मॅचची अंपायरगिरी करायची आहे. निखिल आणि दीपेश कुठे असतील त्यांनी मंचावरती यायचं आहे. दीपेश, बॅग लावून जायचं नाहीये. हा, टॉस आपले सावंत बंधू टॉस उडवायला या पुढे. आशिष गोले यांच्या हस्ते टॉस उडवण्यात येईल. आणि आई जन्नी माता चरई वर्सेस अनिकेत भाऊ उंबरकोण पार्टे कोण. टॉस सुरुवात आहे, पाहूया टॉसचा बानकरी कोण ठरतंय. आणि हे टॉस विन उंबरकोण आणि चॉईस द बॉल फास्ट. आणि हा बी गटातला शेवटचा सामना असेल. ह्या ह्याच्यामध्ये जो विजयी होईल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये जाईल. चला आपण मॅच कडे वळूया. आणि असोसिएशनचे अध्यक्ष आणि जय हनुमान वारिस वडाचा कोणचे आधारस्तंभ तुकाराम दादा सावंत ओपनिंगला आलेले आहेत. आणि रनआउटची संधी गमावलेली आहे. नरे, आपले नरे बंधू एक सुंदर चान्स घालवलाय. सागर नरे यांना भरपूर दिवसात ना ग्राउंड वरती पाहत आहे. मित्रांनो सांगतो, जेव्हा हे आश्वासन वगैरे काही नव्हतं ना, तेव्हा आम्ही लोकनगरीच्या ग्राउंड वरती रोज सकाळी 6 वाजता उठून आम्ही हे सर्व पोरं प्रॅक्टिस करायचो आणि 12 आणि 1 वाजेपर्यंत खेळायचो. चला पुढचा चेंडू आवीचा, सुंदरसा चेंडू. आणि पाहूया आता पण काय होते, कारण आउट होते का नाही. सुंदर गमावलेला चान्स. 2 चेंडू 2 धावसंख्या. मोठी धावसंख्या पार करायची आहे. 53 विन आहे. 2 बॉल 2 धावसंख्या. अविनाशचा पुढचा चेंडू तुकारामना, पाहूया.
आणि काहीसा कट केलेला चेंडू पाहूया काय भेटतायत. 2-1 मला वाटतं 2 किंवा 1, 1 किंवा 2, 2 किंवा 1 आणि पाहूया 2 का तिसरी घेतायत का. आणि 3 चेंडू मध्ये 4 धावसंख्या. पुढचा चेंडू अविनाशचा आणि पावया क्लासिकल शॉट तुकाराम दादा सावंत यांच्या बॅट मधून आणि आलेला ही चौकार. धावसंख्या झाली 8. धावसंख्येत भर पडत आहे. धावसंख्या झाली 8. तुकाराम सावंत सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये एक नावाजलेले फलंदाज, असोसिएशनचे अध्यक्ष आणि बॅटिंग पाहूया आपल्या संघाला कुठपर्यंत घेऊन जात आहेत. अविनाशचा पुढचा चेंडू तुकाराम यांना पाहूया आणि पुन्हा एक लगावलेला शॉट पाहूया. कॅच घेतायत का आणि हातात पडलेली कॅच सोडलेली आहे. पाहूया चौकार जातोय का 2 का 1 का 2 पाहूया. आणि हे बाउंड्री गेलेली आहे का नाही आणि ही बाउंड्री का पाहूया. अंपायरचा डिसिजन काय असेल तोपर्यंत धावसंख्या धावून घेत आहेत 2. आणि काही सुंदर फिल्डिंग करताना तिन्ही फलंदाज. धाव संख्या झाली आहे 10 आणि काहीच ॲव्हरेज स्कोर आलेला आहे जो त्यांना पाहिजे स्कोर. आणि पुन्हा फटकावलेला चेंडू पाहूया आणि सौरभ कदम तिथं असताना आणि त्यांच्याकडनं गच्चल क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. त्यांच्याकडे ही अपेक्षा नव्हती आणि हा गच्चल क्षेत्ररक्षण त्यांच्याकडनं त्यांच्यासारख्या ह्या फलंदाजाला असं क्षेत्ररक्षण शोभत नाहीये. आणि धावसंख्या 2 घेतलेली आहे. धावसंख्येत भर पडत आहे. धावसंख्या झाली 12 आणि जो ॲव्हरेज स्कोर आहे तो त्या तुकाराम सावंत यांनी अपडेट केलेला आहे. कोणी सहकार्य करतं का जरा अंपायरना पाणी घेऊन जायला. आपले मित्रपरिवार सर्व मित्रपरिवार कोणीतरी एकाने अधिकार घ्या थोडं पाणी घेऊन जाण्याचा. खूप खूप धन्यवाद मिस्टर योगेश यांचं. असं सहकार्य करा सर्वांनी. बॉलर आहेत सौरभ कदम. पुढच्या 18 चेंडू मध्ये 41 धावसंख्यांचं टार्गेट आहे. पाहूया जय हनुमान वॉरियर्स वडाचा कोण ही बाजी मारतय का शिवगर्जना लोहारे बी. पाहूया पुढचा चेंडू सौरभ कदम एक नावाजलेले गोलंदाज. पाहूया पुढचा चेंडू सौरभचा गोरक्षला. आणि काय पाहतोय आम्ही चमत्कार वरती चमत्कार. असं वाटत होतं 6 जातोय का काय आणि डायरेक्ट बॉलला विकेट. आणि पाहतोय तर काय
जी एक म्हण होती ना, काना मागून आली आणि तिकट झाली, तसं शिवगर्जना लोहारे बी टीमचं होत आहे. टीम येत नव्हती आणि टीम बी ने प्रवेश केला आणि पाहतोय काय प्रदर्शन, आपल्या अ टीमला लाजवेल असं प्रदर्शन करत आहे. एक धडाडीचे फलंदाजांचं भरणं असलेली अ टीम आणि तिने शरणागती टाकल्यानंतर बी टीम आपला पूर्ण जोर लावताना पुढचा चेंडू सौरभचा. पाहूया आणि काय रनआउटचा चान्स आहे का पाहूया. आणि आणि रनआउटचा आणि रनआउटची संधी गमावलेली आहे बबल्याने. काय सुंदर क्षेत्ररक्षण करताना बबल्या. पाहूया पुढचा चेंडू सौरभचा. सौरभ एक सुंदर गोलंदाजी करताना आणि काहीसा पाहतोय नजाकत शॉट, क्लासिकल 4 धावा. आणि आपल्या मंचावरती आपले सर्वांचे प्रेरणास्थान, आपले सर्वांचे लाडके सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि लोहारे विभाग क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक चंद्रकांत भाऊ यांचं आगमन झालेलं आहे मंचावरती. भाऊ तुमचे खूप खूप धन्यवाद. आपण मंचावरती आलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवलात. पाहूया आणि काहीसा आणि काय पाहतोय काय रनआउटची चान्स पाहूया ना ना ना. धाव संख्येत भर आहे. धाव संख्या झाली आहे 18. संत गतीने धाव संख्या वाढत आहे. काहीसे मोठे फटके मारावे लागतील पुढे जाऊन मॅच जिंकायची असेल. चरई वडाचा कोण आहे ना. आणि पाहूया कॅच होते का. आणि ही कॅच, आणि ही कॅच सुटलेली आहे. कॅच सुटली पण इथे विकेट भेटली रनआउटच्या स्वरूपामध्ये. आणि पाहूया हा धक्का, मोठा धक्का भेटला आहे तुकाराम दादा सावंत यांच्या रूपामध्ये. आणि एक तर गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला भेटत आहे कुणाल वाडकर यांकडनं. त्यांच्याकडे ही अपेक्षा नाहीये असे कॅच सोडण्याचे. एक कालमध्ये त्यांचं क्षेत्ररक्षण खूप सुंदर होतं, नावाजलेलं क्षेत्ररक्षण होतं. आणि हे काय त्यांच्या क्षेत्ररक्षणाला कुठेतरी ही खील बसलेली आहे. त्यांच्याकडनं खूप काही आपल्या संघाला अपेक्षा आहेत. लोहारे क्रिकेट विभाग असोसिएशन अंतर्गत मैत्री चषक 2025 आयोजक सर्व मित्र परिवार यांच्या सानिध्यातून छोटं सहकार्य करून हा जे आयोजन केलेलं आहे सर्वांचे मनपूर्वक आभारी आहोत. आणि सर्व खेळाडूंचे सुद्धा आभार. आणि काय पाहतोय मयूर नरे स्वतः गोलंदाजाची धुरा संभलताना. आणि आता बॅटिंगला आलेले आहेत समीर शिंदे. पाहूया समीर आणि मयूर. आणि पहिला चेंडू फटकावलेला आणि पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार. आणि समीकरण थोडस बदलाव होताना 11 मध्ये 30. पाहूया समीर का मयूर कोण घेऊन जात आहे आपल्या संघाला
पुढच्या ह्याच्यावरती. आणि भाऊ खूप तुम्ही एवढ्या लांबून इथे आलात, तुमचे खूप खूप अभिनंदन. आमच्या आणि काहीसा सुंदर चेंडू, चकवा चेंडू समीरला काही, आणि स्वाईट चेंडू. अवांतर धावसंख्येत भर पडत आहे. धावसंख्या झाली आहे 24. पुढचा चेंडू मयूर यांचा, निर्धाव चेंडू, अतुलनीय चेंडू टाकताना मयूर. 10 चेंडू मध्ये 29 धावसंख्येची गरज. काय होते का पाहूया, का होते का नाही होते, काय होतंय पुढे. काहीच बॉल समजत नाहीये समीर यांना. 9 चेंडू मध्ये 29 धावसंख्येची गरज. काहीच खडतर धावसंख्या होत चाललेली आहे. पण मित्रांनो काही सांगू शकत नाहीये. जी मगाची मॅच बघितली असेल, 6 चेंडू मध्ये 20 धावसंख्या पाहिजे होती आणि तो सामना पूर्णपणे चेंज झाला होता. पाहूया पुढचा चेंडू मयूरचा समीरला. निर्धाव चेंडू. आणि का असंघाला दाखवून देत आहेत मयूर की का मला असंघामध्ये स्थान भेटत नाहीये, का मला ब संघामध्ये टाकलं गेलेलं आहे. आपल्या अफलातून गोलंदाजीने सर्वांना चकित करणारे मयूर नरे. 8 बॉल 29 धावसंख्या, 4 चेंडू झालेले आहेत. अजून पण काय समीकरण बदललेलं नाहीये. आणि गेमचा काही चेहरा बदलताना. शिवगर्जना लोहारे संघ बी. पाहूया पुढचा चेंडू. आणि काहीशी अचूक गोलंदाजी करताना फक्त मला वाटते फक्त 6 ला 29 फक्त 2च धावसंख्या दिलेल्या आहेत. काहीशी सुंदर गोलंदाजी करताना मयूर नरे आपल्या 5 धावसंख्या दिलेल्या आहेत. आणि काहीच अतिशय सुंदर षटक टाकलेलं आहे. आणि ह्या षटकाने लोहारे शिवगर्जना बी संघाच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत, विजयाच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. आणि आपण 2 शब्द आपले संस्थापक आमचे सर्वांचे लाडके भाऊ यांच्या 2 शब्दामध्ये आजच्या कार्यक्रमाबद्दल थोडस. भाऊ आजचा कसं वाटतंय तुम्हाला कार्यक्रम. आणि छान सुंदर आयोजन चालू आहे, सर्वांचा हातभार लागत आहे. आणि शेवटचं षटक घेऊन येत आहेत प्रतीक, मिस्टर प्रतीक, टोपण नाव बबल्या. आणि काहीच सुंदर गोलंदाजी करताना प्रतीक. पुढच्या सामन्याचे दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. आणि काहीच थोडस गेम संत झालेला आहे. आणि पाहूया, आणि सुंदर झेल टिपलेला आहे. काहीच
जर का कोणत्याही दोन्ही फलंदाजापैकी जर का 6 मारला तर आता सूत्राकडून माहिती भेटलेली आहे की कोणी फिल्डर जो 6 मारेल त्याला 500 रुपयाचं रोख बक्षीस तुकाराम सकपाल यांच्याकडनं दिलं जाणार आहे. आणि विकेट वरती विकेट. तू चल मै आई मैंने प्यार किया गाण्याची आठवण येते आम्हाला. आणि काहीसा सामना लवकर. शिवगर्जना लोहारेला जेवढी घाई नाहीये तेवढी मला वाटते चरई वडाचा कोण टीमला घाई आहे सामना संपवायचा. आणि जर का प्रतीक बबल्या मिस्टर बबल्या जर का आज हॅट्रिक पहिल्या दिवसाची पहिली हॅट्रिक आहे आणि इथं वर्षाचा बक्षिसाचा वर्षाव होत आहे. 1000 2000 5000. मित्रांनो तुमचे पैसे वाचलेले आहेत. आणि बबल्याने चमत्कार केलाय. बबल्याने सुद्धा दाखवलंय अ टीमच्या मॅनेजमेंटला की का नाही तुम्ही माझ्याकडे लक्ष देत. आणि ही काय विकेटची हॅट्रिक गेली आणि विकेट ओव्हर हॅट्रिक सुद्धा गमावली आहे. कुणाल वाडकर गच्चाल क्षेत्ररक्षण करत आहेत. त्यांच्याकडनं ही अपेक्षा नाहीये. खूप गच्चाल क्षेत्ररक्षण त्यांच्याकडनं चाललेलं आहे. या प्रतीकचा पुढचा चेंडू. ओ गच्चाल वरती गच्चाल क्षेत्ररक्षण. कॅच वरती हॅट्रिक नाहीये ओव्हर हॅट्रिक नाहीये आणि संघ विजयी झालेला आहे. विजय